चुकीचे विधान ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना कमी होतो. अयोग्य विधान ओळखा. या ठिकाणी चुकून योग्य विधान ओळखा असं झालेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रकाशाचा वेग माध्यमावर अवलंबून नसतो. हे विधान चुकीचे आहे. अयोग्य विधान ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सूर्य क्षितिजाखाली गेल्यावर पुन्हा दिसत नाही. हे विधान अयोग्य आहे. कारण सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ आपल्याला दिसतो. त्याचं कारण आहे प्रकाशाचं अपवर्तन. आपाती कोन व अपवर्तित कोन अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब ह्या अक्षराने दर्शवितात. याच्यामध्ये आय म्हणजे आपाती किरण आणि आर म्हणजे अपवर्तित किरण. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होणे म्हणजे प्रकाशाचे टिंबटिंब होय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अपस्करण. सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या लोलकाचा वापर कोणी केला, म्हणजेच सर्वप्रथम कोणी केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. न्यूटन. इंद्रधनुष्य म्हणजे टिंबटिंबचा परिणाम नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रकाशाच्या परावर्तनाचा. कारण इंद्रधनुष्य म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे आंतरिक परावर्तन आणि प्रकाशाचे अपस्खलन या तीनही नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम आहे. आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर बरोबर टिंबटिंब म्हणजे क्रांतिक कोन होय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच 90 अंश. विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना प्रकाशकिरण पुढे रिकामी जागा दिलेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजेच ज्या ज्या वेळेला प्रकाशकिरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करेल त्यावेळेला तो स्तंभिकेकडे झुकतो आणि घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना तो स्तंभिकेपासून दूर जातो. घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना प्रकाशकिरण टिंबटिंब याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्तंभिकेपासून दूर जातो. प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असणारा घटक खालीलपैकी कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अपवर्तनांक. 1 नॅनोमीटर म्हणजे 10चा ऋण टिंबटिंब घात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 9 10चा वजा 9वा घात.